माध्यमातून सलामी जोडी दाखल झाली आहे मैदानावरती. तुम्ही पाहता पुन्हा एकदा राज लहाने आणि त्याच्या साथीनं तुम्ही पाहता मैदानावरती दाखल झालाय करण भावेश लहाने. हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच एक बिग फाईट मॅच जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला संघ जर्मन जोबेली त्यांच्या विरोधात उमर 11 गोरेगाव. या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच रंगणार आहे याच क्रीडांगणावरती. एक मोठा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण एन्जॉय करतोय. एका बाजूला संघ शाहूराजे क्रिकेट संघ नवीन वडवली तर त्यांच्या विरोधात तुम्ही पाहते संघ मैदानावरती खेळतोय श्री गणेश मिताली 11 कासगाव. या दोन टीमच्या दरम्यान ही मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. सलामी जोडी राज आणि भावेश तर गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज रोहन कांबळे हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही टीमला विश यू ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. ऑफिशियल पंच दोन्ही मैदानावरती दाखल झालेत. तरुण डे सरांचा इशारा आमच्या विरुद्ध पोहोचलाय. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला बॉल गोलंदाज सज्ज होतो रॅटम ओव्हर द विकेट. पहिला बॉल ऑन साइडला खेचला, गॅप मध्ये लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक पोहोचेल त्याच्या आबाकाच्या बाहेर. बॉल सीमा पार, खणखणीत चौकार. धावफलक प्रचंड वेगाने आता पुढे सरकेल. टीमची टोटल स्कोर कावरती 4 आकड्यावरती आपल्याला जरूर पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी इथून मात्र करावी लागेल कारण मागील बॅच मध्ये आपण पाहतोय तब्बल 5 षटकामध्ये 92 धावा याच कासगाव टीमने कुठल्या होत्या. तोच संघ मैदानावरती दाखल झालाय. 4 ओव्हरमध्ये किती धावा आता जमा करतोय हे देखील या मॅच मध्ये पाहावं लागेल. षटक क्रमांक पहिलं गोलंदाज रोहन सज्ज झालाय या मॅच मध्ये. राईट मोड विकेट ना ऑन साइडला खेचलाय, शफल झाले, क्रॉस बॅटनं फटका खेचला क्षेत्ररक्षक मंगेश. बॉलच्या मागे पाठ मारे, बॉल नाही थांबणार. आउटफील्ड भरपूर फास्ट, बॉल सीमा पार. सलगचा सलग 2 बॉलवरती 2 चौकार आता वसूल केले. धावफलक पुढे सरकत असताना 8 आकड्यावरती टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळेल. पॉवर प्ले ऑन आहे त्यामुळे आता पॉवर प्लेचा भरपूर वापर केला जातो. येथे देखील मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु प्रॉपर बॅटवरती बॉल नव्हता. दरम्यान एक चिकी सिंगल बॅटकटच्या माध्यमातून सिंगल धाव येते. एक पट जाईल. धावफलक 9 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळतो आहे. षटक क्रमांक पहिले घेऊन आलाय रोहन. मागील मॅच मध्ये पहिल्या षटकामध्ये मिळेल दोन्ही बॅटर सचिन आणि सुनीलला त्याने बाद केलं. त्यामुळे काय संघ चांगल्या परिस्थितीमध्ये होता परंतु आतापर्यंत 3 बॉल फेकत असताना 9 धावा खर्च करतोय. थोडीशी महागडी गोलंदाजी गोलंदाज रोहन कांबळेच्या माध्यमातून. संघ गोरेगाव यांचे आगमन झाले. अजमल वेलकम, स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. इथे देखील पंचाकडे दाद मागितली, फलंदाज बाद. राज लहानेला मैदान सोडावा लागेल. हा पहिला धक्का टीम कासगावला. बॅटर आउट.
बॅटिंग करत असताना राज मैदानाच्या बाहेर, परंतु मैदानावरती आता नवीन खेळाडू नेट नंबर 3 वरती करण लहाने दाखल झालाय. कारण ज्या करणनं मागील मॅचमध्ये आपण पाहिला असेल तब्बल 41 धावांची इनिंग साकारली, तोच खेळाडू सध्याच्या घडीला मैदानावरती दाखल झालाय. पहिला बॉल रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, इथे यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा फटका पूर्णपणे, इथे मात्र फर्स्टला एस्टर्नवरती बॉल आदळलाय आणि अखेर करण लहाने भोपळाही पडू शकला नाहीये, त्याला इथून मैदान सोडावं लागेल. फरदास बाद. पहिला बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. अखेर करण लहाने मैदानाच्या बाहेर, नवीन बॅटर मैदानावरती NL नितेश लहाने दाखल झालाय. पहिला बॉल स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, बॅटची काढा घेतली, दरम्यान खेळाडू उपस्थित होते, दरम्यान एक सिंगल धाव येथे देखील एकपटी जातीय. धावफलक टीमची टोटल पुढे सरकेल. नितेश लहाने हा खेळाडू आपण पाहतोय, त्याच्या बॅटमधून एक सिंगल धाव एकपटी गेली. धावफलक आता पुढे सरकत असताना असं वाटलं होतं ज्या प्रकारे 2 चौकात ठोकले तर बॅटर बावेशनं धावफलक भरपूर वेगाने पुढे सरकेल, परंतु धावसंख्येला आकार लावण्याचं काम येथे मात्र केलं. धावसंख्या पूर्णपणे थांबवण्याचा प्रयत्न केलाय रोहन कांबळेच्या माध्यमातून. धावफलक षटक क्रमांक पहिले संपन्न झालाय. टीमची टोटल 10. 4 ओव्हरची मॅच. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये इथून चांगली टोटल उभारवी लागेल, कारण समोर देखील एक ताकदीचा संघ आहे शाहूराजे बडवली, ज्याने नुकताच बदलापूर वांगडी परिसरातील एक मोठा संघ ढवलेपाडा या टीमला परास्त केलं याच मैदानावरती. त्यामुळे आता या मॅचमध्ये कंबर कसावी लागेल टीम कासगाव संघाला देखील. षटक क्रमांक दुसरा घेऊन रोहित येत आहेत. रोहित सोनावणे हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. गुरुदास सज्ज होतोय. रोहित सोनावणे षटक क्रमांक दुसरं. सॅकिंग गिरवरती नितेश. पहिला बॉल पंचाकडे पाहिलं आणि अंपायर सिग्नल वाईट बॉल. खरं तर लाईन थोडीशी खराब होती. रोहित आलाय गोलंदाजी मार्गवरती षटक क्रमांक दुसरं घेऊन. पहिल्या बॉलवरती वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न त्याचा पूर्णपणे फसला. लेफ्ट आर्म सीमर आता दाखल झालाय. डावकर आताचा हा गोलंदाज तुम्हाला जरूर पार पेल. यॉर्करचा वापर करण्यात आला. हलक्या हाताने बॉलला ढकललाय, दरम्यान डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर एक सिंगल धाव इथे एकपटी गेली. वेलकम, स्वागत. बदलापूर समालोचन समितीचे अध्यक्ष आमचे महेशजी धुळे आहेत, परंतु बदलापूर वांगडी संघटनेचे संचालक आमचे महेंद्र धुळे यांचं आगमन झाले. मनपूर्वक स्वागत. बिंदादादा शिशवे जांभिवली, मनपूर्वक स्वागत आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून. विशाल पाठारे, राकेश पाठारे, वेलकम, स्वागत आहे तुमचं देखील. धावफलक 1/11, 12 धावा. सफल झाले. क्रॉस बॅटने फटका खेचण्याचा प्रयत्न होता. इथे तुम्ही पाहताय पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती होत असताना वैभवजी पवार यांचं आगमन झाले. मनपूर्वक स्वागत. आज जवळजवळ 10 वाजता वैभव पवार यांनी हजेरी लावली या मैदानावरती. कारण स्वतः एक पुरस्कार देत, त्यामुळे वेळेवरती जाणं बंधनकारक असे त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे. सफल झाले. पुन्हा एकदा बिगेट करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र संपर्क नाहीये. बॅट आणि बॉलचा टप्पा पडला. भरधाव वेगाने बॉल निघून चालला. यस्थिर रक्षकाच्या दमादा डॉट बॉल. बिगेट करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. वाऱ्याचा प्रवाह देखील प्रचंड, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये, त्यामुळे आता अजून एक डॉट बॉलची समाप्ती होत असताना बाबेश लहाने, जो मात्र सध्याच्या घडीला भरपूर फॉर्म मध्ये, तोच खेळाडू सध्याच्या घडीला चाच पडतोय बॅटिंग करत असताना.
इथे देखील पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटची कडा घेतली, फाईन लेगला क्षेत्ररक्षक पाठमोरा बॉलला अडवतोय, उचलून फेक करेल मंगेश पात्रे होते दरम्यान 2 धावा इथे देखील भेटतील याच शंकात नाहीये. 2 धाब्याच्या साथीने धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल 14 या आकड्यावरती तुम्हाला 5 बॉल 4 बॉलचा खेळ संपन्न झालाय. 2 गो 2 बॉलचा खेळ शिल्लक. या मॅचमध्ये पूर्णपणे कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय टीम शाहूराजे क्रिकेट संघ नवी मुंबई या टीमच्या माध्यमातून. परंतु सध्या घडीला रोहित देखील चांगली गोलंदाजी करतोय. पहिलं षटक समाप्त झालं, तिथे मात्र फक्त आणि फक्त 10 धावा होत्या पहिल्या षटकाच्या अंती 10. या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केल्या रोहितच्या माध्यमातून. अजून एक डॉट बॉल, 1 मोर डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा फिंगर रोल केलं, बोठो विखुरली होती. इथे मात्र टप्पा पडल्यानंतर स्विंग होत बॉल निघून चालला यस्ती रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती सध्या घडीला तुम्हाला पाहायला मिळेल. रोहित सोनामने बोटो विखुरतोय, फिंगर रोल करतोय आणि बोटांवरती आता अक्षरशः नाचवतोय बॅटरला. अजून एक डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. शेवटचा बॉल या मॅचमध्ये आता टाकत असताना गोलंदाज रोहित सोनामने हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. 4 ओव्हरची मॅच खरं तर राज जिथे बाद झाला तिथे मात्र करणवरती भरपूर विश्वास होता, परंतु करण देखील आउट झाला या मॅच मध्ये. शेवट गोल करण्याचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. दुविधा मनस्थितीमध्ये होते, परंतु इथे तुम्ही पाहता आता भावेश पूर्णपणे बीट झालाय आणि अखेर षटक क्रमांक 2 संपन्न होतोय. धावफलक टीमची टोटल 14 धावा. नवीन गोलंदाज षटक क्रमांक 3 घेऊन दाखल होतो गोलंदाजी मार्कवरती यश भोईर. कल्पेजी धुळे यांचा एक झाले मनपूर्वक स्वागत. फिरकीचा जादूगर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. गोरेगाव टीमच्या अगेन्स्ट आज कशा प्रकारचा खेळ असणाऱ्या टीम जोविली संघाचा यावरती साऱ्यांचं लक्ष लागले, कारण जेव्हा जेव्हा जोविली संघ खेळत असतो बदलापूर नगरीतील देखील भरपूर प्रेक्षक ऑनलाईन असतात. पहिला बॉल ऑन साइडला बिगिट करण्याचा प्रयत्न, बॅटच्या डोळ्यांना चेंडू स्पर्श झाला, निघून चाला 20 मध्ये. रोहन होते तिथे मिळते सिंगल आणि आता सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकत असताना 15 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक 3 तुम्हाला पाहायला मिळेल. सुरुवात झाली पहिल्या बॉलवरती एक सिंगल धाब इथे एकपटत असताना, परंतु मैदानावरती अजूनही भावेश खेळतोय, ही जमेची बाजू आहे. यश राईट मोर द विकेट. हाफ ट्रॅकर होता, बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, स्वतः गोलंदाज यश पोहोचतोय, तो सांगतोय हा झेल माझा आहे आणि त्याने हा झेल स्वीकारलाय आणि अखेर अजून एक फलंदाज भावेश लहाने बॅक टू द पब्लिक. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय रोशन लहाने. हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. डावखोरे आताचा एक विस्फोटक आणि विध्वंसक बॅटर आता दाखल झाला या मॅच मध्ये. गोलंदाज सज्ज होतोय पुन्हा एकदा यश भोईर राऊंड द विकेट.
ऑन साईडला घेतलाय फटका चांगला आहे अलोंग द कार्पेट बॉल चालला डीप मध्ये काऊ करण्याच्या क्षेत्रामध्ये खेळाडू रोहन होतोय बॉलला तुम फेक करतील दरम्यान एक चिकी सिंगल धाव इथे एकपटी गेली आहे नितेश लहाने नेहमीच आपण पाहतो जो सलामीला येत असतो पडतो आता या स्पर्धेमध्ये कशा प्रकारची कामगिरी तो करतोय कारण येत्याच्या सीझनमध्ये थोडासा बॅकफुट वरती आहे परंतु आता त्याला संधी मिळाली आहे या मॅचमध्ये काही ना काही करण्यासाठी या मॅचमध्ये आता इथून चांगली बॅटिंग करावं लागेल कारण अभी नाही तो फिर कभी नाही आमचे योगेश जे तोलपान आहेत आमच्यापर्यंत माहिती पोहोचत असताना प्रत्येक खेळाडूची तंतोतंत ते माहिती पोहोचवत आहेत त्यामुळे त्यांचे नावाचा उल्लेख व्हायला बा षटक क्रमांक 3 गोंद सज्ज होतोय पहिला बॉल ऑन साइडला खेळलाय फटका हा देखील फर्स्ट लागे काय मिड विकेटला खेळाडू उपस्थित होते चांगला झेल तिथे स्वीकारलाय रोहित सोनावणेनं आणि नितेश लहानेला इथून मैदान सोडावं लागेल बॅट्समन आउट नवीन बॅटर मैदानावरती संदेश राणे आता दाखल झालेत या 5 मध्ये कशा प्रकारची बॅटिंग तो करतोय कारण संघ पूर्णपणे अडचणीत सापडलाय धावफलक 16 या आकड्यावरती टीमची टोटल तुम्हाला 5 मैल चेंडू फेकून झाले आता परत 4 2 गो 2 बॉलचा खेळ इथून शिल्लक आहे चांगली गोलंदाजी करतोय यश भोईर राईटम ओव्हर द विकेट फुल टॉस होता इथे फटका चांगला आहे स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं आणि अखेर अडबा बॅटनं हा फटका घेतलाय बॉल लाईनच्या बाहेर चौकार एमआरजी बुबेरे आणि त्याच्या साथीने आपण पाहतोय आमचे फैजल शेख यांचं आगमन झालंय मनपूर्वक स्वागत मॅम फ्रॉम गोरेगाव चला दोन टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या जोबेली बनाम गोरेगाव चौका ठोकला धावफलक पुढे सरकतोय 20 या आकड्यावरती टीमची टोटल रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता पंचाकडे दाद मागतात पंच सहमत नाहीयेत दरम्यान लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल धाव इथे एकपटी जाते दुसरीचा प्रयत्न करतात परंतु नकार दिलाय रोशन लहाने आणि त्याच्या साथीनं संदेश राणे ही जोडी तुम्हाला बाल मिळेल षटक क्रमांक 3 देखील आता समाप्त झाले आणि धावफलक जाऊन पोहोचते टीमची टोटल 21 या आकड्यावरती तुम्हाला जरूर बाल मिळेल शेवटची 6 बॉलचा खेळ इथे शिल्लक आहे चला पाणी घेऊन जायचं ज्या संघाने खरं तर देवगाव टायगर सारख्या एक मोठ्या संघाच्या अगेन्स्ट बॅटिंग करत असताना तब्बल
92 धावा 5 षटकामध्ये नोंदवल्या होत्या. तोच संघ सध्याच्या घडीला मैदानावरती संघर्ष करतोय. ज्या मॅचमध्ये इथून जरूर आता संघर्ष वाढलाय. नवीन गोलंदाज ऋतिक म्हात्रे आले जे संघ नायक आहेत. गोलंदाजी मार्गवरती तो दाखल झालाय. षटक क्रमांक 14 घेऊन हा खेळाडू जरूर तुम्हाला पाल मिळेल. 4 ओव्हरची मॅच आहे त्यामुळे आता नवीन खेळाडू तुम्ही पाहता मैदानावरती दाखल झालाय. गोलंदाजी मार्गवरती ऋतिक. चला अधिकचा वेळ ऋतिक खर्च करू नका. लगेच आपण खेळाला सुरुवात करतोय. चला रोहन. ऋतिक राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला बॉल. ऋतिकचा पहिला बॉल ऑन साइडला खेचला डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्याच्या आवाकाच्या बाहेर डीप मध्ये खेळाडू रोहित होते त्याला मात्र भेदून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पहिल्या बॉलवरती ऋतिक म्हात्रेचं केले भव्य स्वागत. वेलकम टू द ग्राउंड. षटकार ठोकलाय. धावफलक बेगाने पुढे सरकतोय. टीमची टोटल 27. हाफ ट्रॅकर होता इथे देखील बेगीर करण्याचा प्रयत्न. प्रॉपर बॅटमध्ये नव्हता. लेग स्टिकच्या वरून बॉल निघून चाललाय सुरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. धावफलक आता पूर्णपणे स्थिरावलाय कारण पहिल्या बॉलवरती चौकार षटकार कोणत्याच गोलंदाजाला आवडत नाहीये आणि त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण आता देत असताना तुम्ही पाहताय सलगचा दुसरा बॉल इथे डॉट फेकलाय. पहिला बॉल षटकार. दुसरा बॉल कमबॅक करण्याचा प्रयत्न इथे चालवलाय. कमबॅक त्याने केलाय. गोलंदाज तुम्ही पाहताय मैदानावरती दाखल होतोय ऋतिक म्हात्रे. राऊंड द विकेट. इथे देखील हाफ ट्रॅकर होता. हा फटका फसला. स्कोर लेगला खेळाडू आय थिंक धनेश आहेत. जेल स्वीकारण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. दरम्यान 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न चालवलाय आणि पंचाने घेतला रिव्ह्यू. OUT फलंदाज बाद. राणे इथे मात्र बाद झाला. नवीन खेळाडू मंदिरावरती आता दाखल होतो आहे ऋतिक भोईर. ऋतिक लहाने आलेत आणि पहिला बॉल ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा इथे फसलाय. दरम्यान एक सिंगल धाव इथे एक पटी जाईल आणि सिंगलच्या जोरावरती धावफलक या स्लेग बायच्या स्वरूपात धावफलक पुढे सरकतोय. 29 धावा. ऋतिक आणि रोशन ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. लेफ्टी रायटी कॉम्पिटिशन जरूर पाहायला मिळतो. दोन बॉलचा खेळ अजून शिल्लक आहे या मॅच मध्ये. चला अधिकचा वेळ खर्च करू नका. ऑन साइडला खेचलाय. लॉंग ऑनला बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर.
रोशन लहाने ऑन फायर नाव, त्याच्या बॅट मधून बॉल सीमा पार, षटकार. रोशन लहानेच्या बॅटमधून षटकार आला. आत्मविश्वास कुठेतरी दुणावला असेल रोशन लहानेचा देखील. फुलटॉस होता, हा देखील घेतला ऑन साइडला. इथे क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. रोहित एक सिंगल एकवटी दुसरीचा प्रयत्न चालवलाय. 2 धाबा मिळतील का पाहावं लागेल. आणि अखेर डायरेक्ट हिट आपण पाहिलं. दरम्यान रिव्ह्यू इथे घेण्यात आलाय, बॅटर रिव्ह्यू नो बॉल साठी. कसला रिव्ह्यू आहे? हाईट फॅक्टर चेक करण्यात येईल. चला तिसरे पंच आपण या. येस, फेअर डिलिव्हरी. 36 धाबा इथे बनल्या गेल्या. 34 धाबाचं टार्गेट या मॅच मध्ये तुम्हाला पार मिळेल. आणि आता दुसऱ्या डाबाला सुरुवात होईल. मायक्रोफोन मध्ये जोडले जातील महेशजी धुळे सर. धन्यवाद. राहुल चव्हाण सर. 24 बॉल 37 धाबांची गरज आहे मॅच मध्ये. सलामीची जोडी मैदानावरती लगेच दाखल करा. शौर्याजी बडवली संघाला विनंती राहील. विनर वर्सेस विनर ही मॅच आपण खेळवतो. एका बाजूला श्री गणेश मिताली 11 कासगाव, तर दुसऱ्या बाजूला शौर्याजी बडवली. या दोन टीम मध्ये हा सामना तुम्हाला पाहायला मिळतो. 36 धाबा बनवण्यात आल्या खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. कासगाव टीमने थोडीशी अडखळत सुरुवात केली आणि आता 37 धाबा संख्येचं एक मापक लक्ष ठेवण्यात आलंय. मॅच मध्ये आपण जाणार आहोत. सलामीची जोडी मैदानामध्ये नेहमीप्रमाणे मागच्या मॅच मध्ये धनराज मात्रे आणि ऋतिक मात्रे ही सलामीची जोडी मैदानावरती चालली आहे. ओपनिंग पेअर मध्ये 37 धाबा संख्येचं लक्ष घेऊन मैदानामध्ये दाखल होतीये. स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल बदलापूरचा ऐतिहासिक आणि वैभवशाली हे क्रीडांगण आपण पाहतो आणि त्यावरती चालू असलेली ही शृंखला
तब्बल 5 दिवस या ठिकाणी रंगणार आहे. याच दरम्यान गिरीश भोईर, प्रेसी धुळे यांचे या ठिकाणी आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक स्वागत. जुबेली संघाला सपोर्ट करण्यासाठी प्रेसित असेल, गिरीश असेल, अविनाश, मनोज धुळे हे सुद्धा उपस्थित होत आहेत. सर्वांचं स्वागत आपण करू. मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत. 37 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. चला टीम जोबेली आणि टीम एरा ऑफ 11 गोरेगाव आमदार चषकाचे ते लाडके आयोजक आहेत गोरेगावचे एराबाई यांच्याच नावाने आज संघ खेळणार आहे. तर दुसऱ्या बाजूला जयमान जोवेली. चला दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला सुद्धा विनंती राहील की आपण टॉस साठी या. गेम ऑन. पहिलाच बॉल लॉफ्टेड ड्राइव्ह करत असताना बॉलला खेचलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. धनराज मात्रेच्या अनोख्या स्टाईलने बॉल चाललाय सीमा पार आणि दरम्यान सुरुवात धमाकेदार पाहायला मिळाली आहे टीम शाहूराजे बडवली संघाची. इट्स अ बिग हिट. या ठिकाणी धमाका पाहायला मिळाला. वेगाने प्रत्युत्तर देत असताना ओ शॉर्ट ऑफ लेन लाईन लगेच चांगली पाहायला मिळाले. कमबॅक वापसी मिळवली आहे करण लहानेने. शॉर्ट ऑफ गुडलिनचा चेंडू टाकण्यात आला होता तोपर्यंत डॉट बॉल संपर्क नाही आहे. स्लाइस करण्याचा प्रयत्न होता अगदी पॉइंटच्या डोक्यावरून धनराज मात्रे यांचा. डॉट बॉल आलाय. धावसंख्या स्थिर तुम्ही पाहतात. 37 धावांची गरज असताना 6 अंकावरती आहे. पुन्हा एकदा समोर खेळले स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ऑफ फटका होता. लॉंग ऑफच्या दिशेने आपण पाहतोय राज भोईर चेंडूला गॅदर करतात तोपर्यंत एक सिंगल धाव आली आहे. चांगला खेळ आज शाहूराजे बडवली संघाचा आपल्याला पाहायला मिळेल. कदाचित नुकताच आम्ही जेव्हा क्रीडांगणाच्या सभोवताली या संपूर्ण स्पर्धेची भौगोलिक परिस्थिती या ठिकाणी त्याच्याबद्दल आढावा घेत होतो आमचे तेजस ठाकरे आणि आम्ही स्वतः त्या ठिकाणी, तेव्हा आम्ही जस्ट या ठिकाणी चर्चा करत असताना तेजस ठाकरे यांच्याशी चर्चा केली की जगाच्या पाठीवरती तुम्ही कुठेही जा, बाळासाहेब ठाकरे यांचं एक वाक्य आहे, तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स आत्मविश्वास तुमच्या पाठीशी जर असेल ना तर तुम्हाला जगामध्ये कोणी हरू शकणार नाही आहे. आणि तसाच प्रयत्न आता मैदानावरती करत असताना टीम शाहूराजे बडवली संघ ज्यांनी काल ग्रुपमध्ये एक मॅसेज टाकला धनराज मात्रेने की समोर जयवंतमान ढवळेपाडा संघ आहे, असं नको कोणाला वाटायला की आम्ही त्या कारणास्तव संघ या ठिकाणी इंटर होत नाही या स्पर्धेमध्ये, परंतु त्यांनी सांगितले की घरी कार्यक्रम असून सुद्धा आम्ही या स्पर्धेमध्ये खेळणार आहोत. हा आत्मविश्वास आहे. या दरम्यान आपण पाहतोय बॉल मागे चालला, एक सिंगल आली. 37 धावांची गरज आहे. 37 रन्सचं टार्गेट असताना सुरुवात धमाकेदार पाहायला मिळाली. करण लहानेच्या विरोधात पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतर लगेचच कमबॅक सुद्धा पाहायला मिळाला. डॉट बॉल नंतर आता मात्र सिंगलला प्राधान्य देण्यात आलंय. एकंदरीत आमचे नरेश ठाकरे मला सांगतात की 8 धावा या धावफलकावरती आहेत. हो, या दरम्यान शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडूला वळवलाय. चला जयवंतमान जोबेली टीमचे कॅप्टन आणि एरा ऑफ 11 गोरेगाव या दोन टीममध्ये टॉस झालेला आहे आणि गोरेगाव टीमने टॉस जिंकलेला निर्णय आमच्यापर्यंत येणं बाकी होतं आणि त्यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आठ धावा धावफलकावरती आपण पाहतो. बॅटिंग करत असताना द्वितीय सत्रामध्ये 37 धावा चेस करायचे आणि आता या 37 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल की या धावा डिफेन्स होतील याचं उत्तर बाकी येणं बाकी आहे. या दरम्यान कासगाव चषकाचे लाडके आयोजक सन्माननीय किरण शेठ राऊत आणि सन्माननीय हरीशजी राऊत साहेब यांच्या वतीनं टीम कासगाव संघाला आणि या संपूर्ण व्यवस्थापन समितीला सुद्धा शुभेच्छा येतात. छत्रपती चषकाला त्यांचे मनपूर्वक स्वागत. 18 बॉल शिल्लक आहेत. 18 बॉलमध्ये 29 धावांची गरज होता या मॅच मध्ये. 18 बॉल 29 धावा. दरम्यान आमचे गोरेगावचे शानूबाई शेख, अखिलबाई भुबेरे, कौनेनबाई यांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं मनपूर्वक स्वागत.
हो समोर खेळण्याचा प्रयत्न बिस्टामिंग फटका फसलाय कॉट हँड बोल्ड धक्का पहिला लागेल टीम शाहूराजे बडवली संघाला गोलंदाजी हे शस्त्र आहे टीम कासगाव संघाचं आणि ते धक्का पहिला लागलाय ऋतिक मात्रेच्या स्वरूपात फलंदाज बाद बॉलवरती ते विकेट संपादित केली आहे गोलंदाज राज लहानेने अप्रतिम षटक आपण पाहतोय राज लहाने राज भोईर करण लहाने वेग म्हणजे त्यांची प्रचंड ओळख आहे चांगली गोलंदाजी वेग त्यांच्याकडे भरपूर आहे आणि चांगली दर्जेदार गोलंदाजी करत असताना नेहमी त्यांना आम्ही पाहिलेलं आहे या सध्याच्या सीझन मध्ये हा संघ भन्नाट फॉर्म मध्ये आहे 8 वरती 1 गोलंदाज राज तयार राईट आर्म ओव्हर द विकेटने ओ बॅटची आतली कडा मागे चालला बॉल तिथे अडवण्यात आलाय कोणती धाव मिळणार नाही लगेचच बॅकअप मिळालंय अगदी आपण पाहतो शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्ड मॅन असे 2 खेळाडू यष्टीरक्षकाच्या पाठीमागे तुम्हाला पाहायला मिळतील गली पॉइंट मध्ये एक क्षेत्ररक्षक सज्ज कव्वा पॉइंटला भावेश आणि अगदी आपण पाहतो चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळालं डीप मध्ये आपण पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हरला पेट्रोलिंग करणारा खेळाडू तुम्ही पाहतात लॉंग ऑफ लॉंग ऑन तैनात आहे मिड विकेट एक तैनात आहे काऊ कॉर्नरला राज भोईर अर्थातच मलिंगा या ठिकाणी तैनात आहेत अशी बी रचना तुम्हाला पाहायला मिळते या मॅचची ओ लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक जज करतायत वेल जज अँड टेकन फलंदाज होईल बाद करण लहानेने टिपला जाईल आणखीन एक धक्का लागेल टीम शाहूराजे बडवली संघाला फलंदाज बाद करत असताना आपण पाहिलं तर आता पहिल्या षटकामध्ये करण लहानेच्या विरोधात 8 धावा आल्या त्यानंतर लगेचच 2 विकेट या ठिकाणी प्रस्थापित केले गोलंदाज राज लहानेने काय कमबॅक केलंय यापेक्षा चांगलं कमबॅक काय असू शकतं गोलंदाजाकडे जांभिवली संघ तुम्हाला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल त्यांच्या वतीने सुद्धा तुम्हाला तब्बल 1 लाख रुपयाची धनराशी असणारी भव्य आणि दिव्य डे नाईट क्रिकेट फॉर्मॅट ची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे दर्जेदार स्पर्धा आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत रेल नील ग्राउंड अर्थातच बदलापूर अंबरनाथच्या मधोमध असणारं एक क्रीडांगण आहे त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल ती स्पर्धा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न हा सुद्धा चेंडू राहिलाय गोलंदाज राजच्या नावावरती लेफ्ट हँडेड बॅट्समन मैदानामध्ये आलेले रोहित अद्यापर्यंत धाव नाहीये जर गोलंदाजी या ठिकाणी राजची आवडली असेल ना तर टाळा व्हायला हरकत नाहीये 2 विकेट महत्वाचे त्यांनी घेतलेले आहेत आणि अद्यापर्यंत एकही धाव नाहीये करण लहानेने पहिले षटक हाताळलं त्यामध्ये 8 धावा आल्या पहिलाच बॉलवरती षटकार आला होता धनराज मात्रेचा असं वाटलं होतं की या धावा भरपूर जलद गतीने बनवल्या जातील परंतु त्या धावसंख्येला इथे रोख लावण्याचा प्रयत्न केला अक्षरशः फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या ठोकल्यात गोलंदाज राज लहानेने धीम्या गतीचा बॉल बॅटच्या टोळीला लागून पुढे राहिलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वेगाने आले तर करण लहाने एकच धाव मिळेल चांगलं षटक चांगली गोलंदाजी आपण पाहतोय स्पर्धेचा पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम ₹70,000 सन्माननीय माजी नगरसेवक कुळगा बदलापूर नगर परिषद रमेशजी जनार्दन सोळशे साहेब व त्यांच्या सौभाग्यवती हर्षदा वहिनी सोळशे यांच्या वतीने पारितोषिक देण्यात आले द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक सन्माननीय बाळाशेठ राऊत जे समाजसेवक आहेत आणि सध्या बदलापूरचे भावी नगरसेवक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं त्यांच्या वतीनं हे पारितोषिक देण्यात आले तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक सन्माननीय प्रवीणजी राऊत बहुजन युवा नेतृत्व आणि महाराष्ट्र बैलगाडा संघटनेचे उपाध्यक्ष आकाश शेठ राऊत
यांच्या वतीनं तिसरा आणि चौथा क्रमांकाचं पारितोषिक देण्यात आलेलं आहे आणि तब्बल 5व्या क्रमांकाचं पारितोषिक याच क्रीडांगणाचे मालक सन्माननीय मयूरजी जगन्नाथ पिसेकर साहेब यांच्या वतीनं देण्यात आलेलं आहे। सर्व दानशूर दात्यांचा मनपूर्वक विशेष आभार आयोजकांच्या वतीनं। शेवटचा अंतिम बॉल गोलंदाज राज लाने, चांगली गोलंदाजी त्यांनी केलेली आहे। स्ट्राईकिंगला धनराज म्हात्रे, बेस्ट वर्सेस बेस्ट। ओ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, डिफेन्सिव्ह पवित्रा घेतला शेवटच्या बॉलवरती, कारण धनराज म्हात्रेला हवी स्ट्राईक शेवटच्या बॉलवरती। धाबसंख्या फलकावरती अद्यापर्यंत आपण पाहतो फक्त आणि फक्त केवळ 10 धावा, 2 विकेट्स लवकर गमावलेत। पहिल्या षटकामध्ये होते 8, केवळ या षटकामध्ये आल्या 2 आणि आता येणारे 12 बॉल विजयासाठी 27 धावांची गरज आहे। 12 बॉल 27 इक्वेशन कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा। छत्रपती चषक 2025 या ऐकूया तुर्तास डीजे भोर यांना। बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने भरपूर साऱ्या स्पर्धा आपल्या बदलापूर नगरीमध्ये होत आहेत आणि डे नाईट फॉर्मॅटच्या आणखीन काही मॅचेस आपल्या सर्वांच्या भेटीला येणारच आहेत। त्यामध्ये बदलापूर प्रीमियर लीग ही सुद्धा एक चांगली पर्वणी आपल्या सर्व क्रिकेट रसिकांसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म, एक चांगला व्यासपीठ या ठिकाणी निर्माण केलेला आहे। शैलेशजी वडनेरे फाउंडेशन यांच्या वतीनं ती स्पर्धा तुम्हाला BPL 2025 पाहायला मिळणार आहे। अगदी बदलापूर ओपन ग्रामीणचा क्रिकेट त्या लीग मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। सर्वांसाठी एक मोठा प्लॅटफॉर्म आहे, तिथे अवश्य तुम्ही या ठिकाणी त्या स्पर्धेचा आनंद घ्याल, सहभागी व्हाल हीच अपेक्षा आपण करू आणि कदाचित येणाऱ्या 23 फेब्रुवारीला त्या स्पर्धेचा ऑक्शन सुद्धा असणार आहे, लिलाव प्रक्रिया होणार आहे, लक्षात असू द्या। अशी नुकताच माहिती आम्हाला सुद्धा मिळाली आहे आणि आमच्या अधिकच्या माहितीनुसार ही माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। मागच्या दिशेने आपण जाणार आहोत। गोलंदाज आपण पाहतो या ठिकाणी तिसऱ्या षटकामध्ये कासगाव टीमचा मलिंगा अर्थातच राज भुईर। 12 बॉल 27 ची गरज आहे। पहिल्या बॉलमध्ये आली सिंगल, परंतु इथून एका 2 मोठे नरेश फटके आले ना तर सामन्यामध्ये कमबॅक करेल, शिरकाव करेल टीम शाहूराजे वडवली संघ सुद्धा। लेफ्ट हँडेड बॅट्समन रोहित, हो क्लीन बॉल यष्टा दाखवल्यात, फलंदाज होईल बाद। राज भुईरची एक खासियत आहे मलिंगाची, क्लीन बॉल फुलर लेनचा बॉल होता, सरळ यष्टांवरती आदळलाय, आणखीन एक मोठा धक्का लागेल शाहूराजे वडवली संघाला, फलंदाज बाद। अनुबाई म्हटलं जातं ना, कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बडा नहीं, हारा वही जो दिल से लढा नहीं। या मॅच मध्ये अगदी आपण पाहतो असं वाटलं होतं की 37 धावा 24 बॉल मध्ये, परंतु कासगाव संघाचं हे शस्त्र आहे, ही गोलंदाजी, ही त्यांची ताकद आहे, ही स्ट्रेंथ आहे आणि आता मात्र तिचा वापर करत असताना काय जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली। या अगोदर राज लहानेने ते षटक हाताळलं, अगदी प्रभावशाली गोलंदाजी त्यांनी केली आणि त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून आता मात्र मलिंगा अर्थातच राज भुईर गोलंदाजी करतायत। 1 धाव आली 2 चेंडूमध्ये, म्हणजे विजयासाठी 10 बॉल शिल्लक आहेत आणि आता 26 धावांची गरज आहे। षटक क्रमांक आपण पाहतो 3 मध्ये बिटभट्टी एंड कडून हे षटक आहे राज भुईरचं, राईट मोर द विकेट। हो समोर खेळलेत, लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत, शेवटच्या क्षणाला बॉलला अडवलाय, काय जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली। किमान आपल्या संघासाठी 3 धावा वाचवण्याचा प्रयत्न ते करतायत राज। चांगली फिल्डिंग 100% कमिटमेंट एफर्ट
या सर्व गोष्टी तुम्हाला पाहायला मिळाल्या आणि तिथे त्याचा प्रात्यक्षिक नजराणा लॉंग ऑफच्या दिशेमध्ये आपण पाहिलेला आहे आणि इथे फक्त आणि फक्त केवळ एक धाव मिळते. ऑन साइडला खडे खडे स्ट्रोक आपण पाहतोय. धनराज मात्र जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत वडवली संघ सुद्धा हार मानायला तयार नाहीये. बॉल चाललाय सीमा पार, आलाय ए बन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. या इनिंगचा धनराज मात्रेचा हा दुसरा वार आपल्याला पाहायला मिळाला. षटकार. संघाची धावसंख्या फलकामध्ये 19 आहे. 18 धावांची अजूनही गरज असणार या मॅच मध्ये विजयासाठी. चेंडू शिल्लक आहेत 8 बॉल 18. ऑन साइडला पुन्हा एकदा मिड विकेटला बॉल खेचून काढलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत. एक कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल होत नाहीये, थांबवण्यात आलाय. धनराज मात्रेला माहिती आहे जर या मॅच मध्ये टिकून राहिलो तर मात्र नक्कीच या धावा सुद्धा बनवल्या जातील असा विश्वास त्यांनी स्वतःवरती दाखवलाय आणि याच दरम्यान घेतलेली सिंगल फार उपयुक्त ठरेल या मॅच मध्ये. संघाची धावसंख्या आता एकंदरीत टोटल 20 वरती पोहोचली आहे. 17 धावांची गरज आहे. शेवटचा बॉल फार या मॅचच्या दृष्टिकोनातून निर्णायक असणार आहे. चौकार षटकार आला तर मात्र वापसी मिळवेल वडवली संघ आणि जर मात्र हा चेंडू डॉट किंवा विकेट आली तर मात्र पुन्हा एकदा दबदबा प्रस्थापित करेल या क्रीडा नगरीमध्ये. धावा डिफेन्स करत असताना श्री गणेश मिताली इलेव्हन कासगाव संघ. यावेळेस फटका चांगला आहे. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक या ठिकाणी पाहत बसतील, बनतील प्रेक्षक. बॉल सीमा पार. आणखीन एक धमाका शाहूराजे वडवली टीम साठी मिळतील धावा पूर्णपणे 6. कारनामा केला होता आणि आता त्याच गोलंदाजाचं ऑप्शन घेऊन आता मैदानावरती या धावा डिफेन्स करण्यासाठी सज्ज झालाय कासगाव संघ. भावेशला आणि 6 बॉल 11ची गरज. सायकलला धनराज एका बाजूला 2 षटकार ज्याच्या बाट मधून आले. सलामीला येत असताना तब्बल 15 या धावसंख्येवरती 16 या धावसंख्येवरती वैयक्तिक तो नाबाद खेळतोय. तोच खेळाडू स्ट्राईक एंडला सध्याच्या घडीला धनराज मात्रे. हो पहिला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. वाऱ्याशी वार्तालाप करत जणू काय वाऱ्यांच्या लाटांवरती स्वार होत बॉल चाललाय सीमा पार. खेचून मारलेला फटका होता. शॉट अंपुल सक्सेसफुल देन ब्युटिफुल.
खेचून आणत असताना बाबू शिंदे ज्या ठिकाणी आपण पाहतो आमचे डीजे ऑपरेटर आहेत ते सुद्धा भलत्याच लय मध्ये आहेत. हो या दरम्यान बॅटची लिडिंग एज मागे चालला बॉल परंतु क्षेत्ररक्षक कोणी उपस्थित नाहीये. एक कंप्लीट झाले सेकंडचा कॉल होईल आणि आता या मॅच मध्ये जणू काय बॉलर आणि इक्वेशन पाहायला मिळेल. धावांची नितांत गरज होती. 11 बॉल वरती आपण पाहिलं तर पहिल्याच बॉल वरती षटकार आलाय. 11 धावांची गरज असताना चार बॉल शिल्लक आहेत आणि आता केवळ 3 धावांची गरज आहे. पहिल्या षटकाराने मात्र सामना आपल्या बाजूने झुकलेला आहे हे माहिती आहे. बॅटिंग करत असताना धनराज मात्रे यांना चांगली बॅटिंग त्याने केली. शेवटपर्यंत किल्ला त्याने लढवलाय. जरी एका बाजूने फलंदाज ऋतिक यश हे बाद झाले तरी मात्र चांगली कमालीची बॅटिंग शेवटपर्यंत या ठिकाणी मैदानावरती थांबलेत. आपल्या संघाचं नेतृत्व करत असताना काय जबरदस्त बॅटिंग लीडिंग फ्रॉम द फ्रंट. कॅप्टनची भूमिका त्याने बजावली आहे. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. विनिंग स्ट्रोक होऊ शकतो. हो या दरम्यान बॉल चालला फाईन लेगला. फाईन चौकार आलाय. शाहूराजे वडवली संघ या ठिकाणी विजय झालाय. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम श्री गणेश मित्तल 11 कासगाव. ठिकाणी आपण अनाउन्समेंट करू. या दरम्यान आमचे शहबाज चाचा बोबेरे यांच्या ठिकाणी आगमन झालं. या स्वागत आहे आपलं. अफानबाई बोबेरे आपले मनपूर्वक स्वागत. जेव्हा जेव्हा गोरेगाव संघ कोणत्याही स्पर्धेमध्ये दाखल होतो तेव्हा तेव्हा जवळ 60 ते 70% पाठीराखे या ठिकाणी उपस्थित असतात. जणू काही गोरेगाव गावामध्ये कर्फ्यू लागत असतो. इतके चाहते आहेत गोरेगाव टीमचे. चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने या मॅचला वेल फिनिश केली आहे